मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। खंडणी मागितल्या प्रकरणी लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय। 5 कोटींची खंडणी मागितल्याची सराफाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे। दरम्यान आपल्यावर सूड भावनेने गुन्हा दाखल करण्यात आल्याचं अविनाश जाधवांनी म्हटलंय। मनसेचे नेते अविनाश जाधव आपल्या सोबत आहेत। जाधव साहेब, आपल्यावर आताच 5 कोटी खंडणीचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला। नेमकं हे काय प्रकरण आहे? काय झालंय तुम्हाला सांगतो। मी परवाच्या दिवशी हुतात्मा चौकात होतो, त्यावेळेला एक वैभव नावाच्या मुलाचा मला फोन आला। मी सिनियर साहेबांना फोन केला। मी आणि सिनियर साहेब तिथे गेलो। खरंच खालनं लॉक केला होता। आम्ही लॉक कडून वरती गेलो। आम्ही वर गेल्याच्या नंतर तो जो मालक होता तो खूप वाईट भाषेत बोलायला लागला। सो तिथे मी माझा आणि त्याचा थोडासा वाद झाला। सो हा एवढंच प्रकरण आहे। आता पोलिसांसमोर कोण खंडणी मागेल का? माझ्याबरोबर स्वतः सिनियर पीआय तिथले पोलीसवाले, तसं पोलीस म्हणतात त्यांच्या एफआयआर मध्ये की पोलिसांसमोर अविनाश जाधवनी मारहाण केली, बरोबर आहे। सो पोलिसांसमोर कोण खंडणी मागतं का? माझं असं मत आहे, हा जो काही गुन्हा दाखल केलेला आहे हा आम्ही मुळात हायकोर्टामध्ये स्क्वॅशिंगला गेलेलो आहे। आज दुपारपर्यंत आम्हाला त्याच्यावर स्टे मिळेल, पण हा फक्त बदनामीसाठी केलेला गुन्हा आहे आणि या विषयाशी दुरान्वये माझा काही संबंध नसताना फक्त कोणाला तरी वाचवायला गेलो आणि वाचवायला गेलो असल्याच्या नंतर एक अब्जाधीश जो खूप मोठा गोल्ड माफिया आहे अशा माणसाला मदत करण्यात आलेली आहे। याच्या मागे काही लोकांचा राजकीय दबाव होता आणि त्या राजकीय दबावापोटी माझ्यावर गुन्हा दाखल केलाय। तुम्ही जर एफआयआर नीट वाचाल तर एफआयआर वाचल्या कळतं ही एफआयआर खोटी आहे। सो फक्त हा बदनामीचा माझ्या कट आहे। मला असं वाटतं की त्यांना जे करायचे ते त्यांनी करावं। आज दुपारपर्यंत मला अपेक्षित आहे की कोर्ट मला न्याय देईल। जी एफआयआर आहे त्याला आज दुपारी स्टे मिळेल। हे होते अविनाश जाधव। ते सांगतायत की आरेला कार्य करणार तुमच्यासारखे रात्रीची भिंत चाचपडणार नाही। कॅमेरामन समित गणेश, महेश सावंत, TV9 मराठी।